नमस्कार मित्रांनो, आज मी इथे एकटीच आहे कारण की यशला मी गेट रेडी विथ मी व्हिडिओ बनवत होती आणि यश आतमध्ये त्याचं रेडी होतं. तर मी विचार केला, त्याला काही आयडिया नाही की मी असा ब्लाऊज शिवलाय किंवा मी हे असं नाकात घालणार किंवा एवढं रेडी होणार आहे हे बेसिकली त्याला माहिती नाहीये. तर त्याचं आपण रिॲक्शन बघूया. आणि पहिले बात तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मला माहिती आहे हे 1 दिवस और 2 दिवस नंतर येत आहे, बट स्टील गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला रिॲक्शन दाखवलं. आता यश आता डिटेल मध्ये सांगते, तर रील साठी होतं. ऍक्च्युली चांगलं दिसतंय, खूप मस्त दिसतंय. आणि हे सगळं ना तुला ते बाहुबली आणि महाराष्ट्र असं मिक्स हा माझं असं तेच करायचं होतं. मला ते कोणता मूवी बघायला, कांतारा मूवी बघायला गेले आणि ते जुन्या काळातल्या बायका, सेकंड वाला ना, हा सेकंड वाला, त्याच्यामध्ये ती विलन दाखवली आहे. पण तसं नाही दिसत आहे, कारण 10 टाइम्स बेटर दिसतंय. आणि मी थोडासा चंद्रकोर वगैरे लावलंय म्हणजे महाराष्ट्रीयन वाईब ठेवायला आणि हिरव्या बांगड्या सिंदूर बिंदूर लावलंय भाई. आणि अजून एक गोष्ट ते माहितीये, ते असं विंटेज बायकांचं दाखवलंय की ते असं ट्यूब ब्लाऊज घालतात आणि नऊवारी साडी. अरे त्या कांतारा 2 मध्ये तसंच घातले ना ती. येस. चल लवकर रेडी हो, आपल्याला गुढी उभारायची आहे. माझ्या हातात काय होतं एवढा काय होतं? लवकर लवकर गुढी उभारायची आहे. चल गुढी पण झालेली आहे. ह्याच निमित्ताने आम्ही दोघं PIP चालू आहे. आम्ही दोघं तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा बोलतो. मी आता बोलतो कारण मी आता ब्लॉग मध्ये आलोय. आमची गुढी खूप शुभेच्छा. खूप छान आहे, खूप मस्त, नाईस. गुढी उभारून झालेली आहे फायनली. खूप बरं वाटतं गुढी उभारली ना की खूप बरं वाटतं. आणि असं वाटतं की आपल्या घरावर ते कसं किल्ला टाईप फिलिंग येते जेव्हा आपण गुढी उभारतो ना असं घराला. आता बघूया काय करतोय. आमचा आवाज जरा कमी येत असेल कारण बाकी गाड्यांचा आवाज येतोय. आता आमचा आवाज भरपूर येत असेल कारण आमचा आता खिडकी बंद झालेली आहे गाईज. अरे वा, एक नंबर वाटते भाई. बाहुबली वरनं ट्रान्झिशन केलंय तू. एक नंबर. मम्मी पप्पा मस्त खाल्लं पुऱ्या भाजी आणि आम्ही बघा काय खातोय, पनीर सॅलड. काढलं ना, आम्हाला काज वगैरे नाही खायचे. पुरी आणि भाजीचा सुगंध एवढा भारी येत होता ना आयुष्यात. आम्ही लाईनीत उभे होतो कारण मम्मी पप्पांचं पण आम्ही घेऊन आलो नंतरचं. तर लाईनीत उभे होतो, सगळं नाकात वास जातो असा पुरीचा जातोय, भाजीचा. डायरेक्ट असं ते श्रीखंड होतं, बट त्यांनी ए तुझं चॅट दाखवायचं का? ह्याने काय केलं माहितीये, या मुलांनी काय केलं माहितीये, ट्रेनरला ना फोटो पाठवला पुरी भाजीचा. आम्हाला डेली फोटो पाठवावा लागतो ना की काय खातोय आम्ही. तर आम्ही फोटो पाठवला. ती बोलले प्लीज कॅन यू कट डाउन द क्वांटिटी, ये नहीं खा सकते. हसतो, बोलते ये नहीं खा रहे हम. तिला फोटो पाठवला. तिने विचारला व्हॉट इज फॉर लंच टुडे. मी तिला फोटो पाठवला, पुरी भाजी श्रीखंड पापड अँड पुलाव. ती बोलली सो मच कार्ब्स टुडे. आणि फोटो मध्ये ना 7 पुऱ्या दिसतात. गाईज डायरेक्ट साडी ट्रेडिशनल कपड्यांवरनं आम्ही वेस्टर्न वरती आलेलो आहोत कारण आता आम्ही चाललोय एका इव्हेंटला. तर हा इव्हेंट BKC MMRDA ला आहे. हा 19 to 22 ह्याला आहे, काय बोलतात, मार्चला आहे. म्हणजे 19 पासून 22 मार्च पर्यंत आहे. सो हा गेमिंग ऍक्च्युअली मला गुढीपाडव्यासाठी काहीतरी ड्रेस और साडी नेसायची होती. यशस्वी आणि समीक्षा पण येतात. आम्ही तेच विचार करत होतो की काय घालायचं. मग शेवटी विचार केला की चला स्पोर्ट्सचं आहे तर आपण असेच काहीतरी कपडे घालूया. तर मला लास्ट मोमेंटला मी डिसाईड
केलं की मी हा टॉप घालेन. आणि हा मला एक गोष्ट सांगायची होती. आता मी गाडीमध्ये बसून कॉमेंट स्क्रोल करत होती तर रिसेंटली मी जी रील टाकली आहे गुढीपाडव्याची, त्याच्यामध्ये माझ्या ब्लाऊजला जास्त अटेन्शन मिळाले. पण सगळे लोक खूप छान कॉमेंट्स करतात, पण 1-2% जे आहेत ना त्या लोकांचं मला खरंच कळत नाही की ते लोक बोलतायत की तो ब्लाऊज जो आहे तो खूप मॉडर्न आहे. ऍक्च्युअल मध्ये तो ब्लाऊज मॉडर्न नाही तर तो ट्रेडिशनल आहे. जुन्या काळातल्या बायका, जुन्या काळातल्या राण्या तसे कपडे घालत होते. आणि इनफॅक्ट त्या लोकांनाच इन्स्पायर होऊन मी विचार केला की असं काहीतरी लुक करूया आपण. आणि त्यांचं नुसतं हेच आहे की या गुढीपाडव्याच्या दिवशी हे का घालायचं. मला असं वाटतं की या लोकांना माइंडसेट चांगलं करायची गरज आहे आणि उगाचच अशा गोष्टींचा बाव नाही केला पाहिजे. तुम्ही त्याला नॉर्मलाइज जेवढं कराल ना तेवढं चांगलं आहे. म्हणजे मुलांना ते असं नाही वाटणार की तिने काहीतरी चुकीचं घातलंय. हे आपलं म्हणजे मी बघितलं ना, मला मुलांचं काही नाही वाटत. काही मुलं असतात असं करतात, खूप कमी आहे. पण मला इतक्या मुलांनी कॉम्प्लिमेंट केलं की ताई तू किती सुंदर दिसतेस, दीदी तू किती छान दिसतेस. काही मुलं असतात, पण बायकांचं मला खूप आश्चर्य वाटतं की त्यांना असं का वाटतं की हा ब्लाऊज मी चुकीचा घातलाय. आय डोंट नो. मला तर लुक खूप आवडला. मला मुलींकडनं इतकं छान छान कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या. मुली मला विचारतायत की कुठून शिवला ब्लाऊज आणि हे ते. फक्त मला हे सांगायचं होतं बिकॉज दिस इज इम्पॉर्टंट की जे आपल्याच कल्चर मधनं आलेली गोष्ट आहे ती फक्त मॉडर्न दिसली ह्याचा अर्थ असं नाहीये की ती मॉडर्न आहे. तर येस एवढंच बोलायचं होतं, बाकी काय नाही. बाकी तर एक आहे की आता अशा रील वरनं बाकी लोकांनी कमेंट जसे केले त्याच्यावरनं पण त्या लोकांना कळणार आहे की इट इज नॉट मॉडर्न. ते जुन्या टायमाचं एक आणि कधी कधी काय होतं ना, त्यांना माहिती असतं, फक्त त्यांना बोलायचं असतं. हा काही लोक आहेत, पण आहेत ना आपले चांगले सांगणारे. आणि खूप लोकांनी सपोर्टही केलं. खूप लोक त्या कॉमेंटला जाऊन कॉमेंट करतात. मला खूप अमेझिंग वाटलं जेव्हा की दीदी तुझं हे चांगलं दिसतंय, दीदी तू किती छान केलंयस, तू कुठून शिवलास, तू काय केलंस. आणि हे इट इज अ व्हेरी गुड थिंग की आपण तसं सगळं दाखवतोय लोकांना की आपण असे पण सण झाले. मला हा पॉइंट ह्याच्यासाठीच रेस करायचा होता बिकॉज मला शॉक बसला की बायका कॉमेंट करत होते की हे काय घातलंय आणि हे मॉडर्न आहे, चांगल्या गुढीपाडव्याच्या दिवशी असं काय घातलंय. सो मला हेच सांगायचं की हे आपणच नॉर्मलाइज केलं पाहिजे. आणि मला कळतं की कुठे काय घातलं पाहिजे. मी वेस्टर्न कपडे, मिनी स्कर्ट वगैरे नाही घातले सणाच्या दिवशी. सो एवढं नाहीये, साडी घातली, ब्लाऊज घातले, फक्त एवढंच की तो ब्लाऊज ट्यूब होता. दॅट्स इट. तर येस आता मी जातो इव्हेंटला, तिकडे सगळं कव्हर करतो, तुम्हाला पण बघू. एक्साइटिंग आहे कारण आम्ही फर्स्ट टाइम अशा गव्हर्नमेंटचा आहे. सो फर्स्ट टाइम आम्ही अशा एखाद्या इव्हेंटला झालोय तर बघू कसं आहे. थोडंसं एक्झर्शन झालंय थोडंसं कारण आम्ही तिथून मम्मीकडे गेलो, मम्मीकडनं सकाळी जिमला गेलो. अरे भाई, आणि आम्ही मम्मीकडे गेलो ना त्या सोसायटी मध्ये ढोल ताशेवाले होते. जाधव ढोल ताशे, मला असं वाटतं, मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती, पण त्याच्यातल्या मुलं एवढं सुंदर वाजवत होते ना भाई. आणि मला काहीतरी इच्छा आहे की मी पण एकदा वाजवीन. मला येत नाही वाजवता, पण मला एकदा इच्छा आहे की तो जो रश असतो ना ॲड्रेनालिन की ठाक 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 केलं, खूप अमेझिंग वाजवलं. काय सुंदर. त्याच्यातले काही सबस्क्रायबर पण होते. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल की गाईज तुम्ही एक नंबर काम केलं. हो, आणि खूप मजा आली ते बघायला. आम्ही थोडं लेट पोहोचलो पण जेवढं बघितलं खूप मस्त होतं. तर येस भेटूया लवकरच. बरं, इकडे जरा एसी वगैरे आहे, मस्त गरम गरम होत होतं बाहेर. इकडे आल्यावर बरं वाटलं जरा. हा, इथे सगळे क्रिएटर्स बसतात. तर आम्हाला इथे काही गेमिंग क्रिएटर्स भेटले, दिसले. आम्ही अजून भेटलो नाहीये बिकॉज जस्ट सगळे येऊन असे बसलेत. अजून असं मिक्सअप कोणी झालं नाहीये. तर म्हणजे आता जस्ट आले उन्हातून, आता इकडे आल्यानंतर डायरेक्ट बोले. यश आज खूपच हँडसम दिसतो. मी असं बघतोय, एक हळूच थांब. अरे फ्रंट कॅमेराला झूम कसं होईल आता करू करू का. काय बोललास? तुझाच वापरू शकतो, इकडे बघ, तुझाच वापरू शकतो. सगळे आले इकडे, सगळे क्रिएटर्स बसलेत आणि इकडे हा इव्हेंट. सगळ्यांशी खूप आम्ही असं फर्स्ट टाइम भेटलो. एवढ्या सगळ्या मराठी क्रिएटर्स, सगळ्या क्रिएटर्सला आम्ही आता फर्स्ट टाइम भेटलो. मग काय करायचंय तुला? मग काय, घरी चल, तुला दाखवतो. घरी चल. मारणार आहेस मला, बांधून ठेवणार आहेस प्रेमाने मला? सांगणार. अरे ले बायको माझी शानी बनते का पब्लिक मध्ये? आले. हे सगळे वेगवेगळ्या देशातून आले. टोटल 24 देशातून लोक आलेत. काय ब्रो, म्हणजे गेम्स किती इम्पॉर्टंट झालेत भाई.
हे बघ केवढा मोठा इव्हेंट आहे. म्हणजे आहेत पण मी फर्स्ट टाइम बघितलं यार एवढं. पहिल्यांदा इंडियामध्ये होतोय हा. हा ना, पहिल्यांदा इंडियामध्ये होतो. मग तेच बोलवतो मी. हाय ब्लॉग. हिला बोललो ब्लॉग मध्ये येणार का, ही बोलते हाय ब्लॉग. हाय ब्लॉग, वेलकम टू. मी तुला माहितीये माझी सवय का, मी झूम करतो डायरेक्ट झूम. पण नाही केलं. आता मग बोल हाय ब्लॉग. हाय ब्लॉग, वेलकम टू वाईब विथ यशीज ब्लॉग चॅनल. बस काय नाही, नो स्ट्रेस भाई, नो स्ट्रेस. हात मिलाव. व्हेरी गुड, थँक्यू. यश सारखं बोलायला शिकायला पाहिजे असं. काम करून काहीतरी बोलायला. माझी बायको एवढी डेंजर ना, मला बोलायला यायला लागलं हळूहळू. नाही, मला वाटतं की हा किडे करतो. हा मग करतो. बोलावं लागतं. हा मग तुझ्यात हा हेच परफेक्ट. Talent is transformed into global opportunity. Mumbai is not just hosting the future of esports, Mumbai is helping define the future of the global digital economy. And moments like this are never achieved alone. आणि त्या मीटिंग मध्ये हे लोक जाम क्युटीज आहेत यार. यश बोलत क्रिएटर्स करता अधिक चांगली इकोसिस्टम तयार करता येईल. आणि ही जी जर्नी आहे फ्रॉम व्ह्यूज टू व्हॅल्यू, ही जर्नी आपल्याला कशी चार्ट. आमच्या ब्लॉग मध्ये तर बनतं यार, सगळ्यांनी हाय केलाय यार. सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये तू पण. मला नाही 1 2 3 4 5 6 7. आमच्या पण ब्लॉग मध्ये हाय कर. मला वाटतं आमचं नशीब मेले. असं होतं माझं पण खूप टाइम पर्यंत. मग नंतर बघितलं ना माझं, मी तुमची पूर्ण लव्ह स्टोरी बघितली. हे असा आपल्यासोबत होणार, तुझ्यासोबत होणार. तुम्ही आता तू ब्लॉग मध्ये का? तू ब्लॉग मध्येच पण आमच्या हे पण यांचे फ्रेंड्स. ही मुलगी आता काय बोलली माहितीये, आम्ही इथे इव्हेंटला आलो ना तर आम्हाला एक बॅग दिली. आम्ही आता गाडीपर्यंत जातोय, तर ही काय बोलली माहितीये, सगळ्या गोष्टी बघायची उत्सुकता असते. का माहितीये, मी सांगतो तुम्हाला का, कारण मीच या चॅनल पर्यंत तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणारा. हे बघा यात बॉटल असेल. ही बोलली आपण उघडून बघूया, जर चांगला असेल तर अजून एक घेऊन येऊ. आपण दोघं जण आहे ना. कॉन्टेंट कॅप आहे, काय खायचं नाहीये यार. बिचारी पण आपला डाएट आहे. आम्ही आता एखादा कॅफे शोधतो. खूप टाइमपासून ही काय खाल्लं नाही हिनी, आणि हिला भूक पण भरपूर टाइमपासून. मी सकाळी पण अर्ध सॅलेड खाल्लंय. त्यानंतर अरे हा अर्ध मी खाल्लं नाही का, मग सॉरी मी विसरलो. त्यानंतर चला काय काहीच आता नाही एखाद्या खाल्लंय. चांगल्या कॅफेत जाऊया. एकतर आणि जिथे आपण आम्ही पहिले carbs नाही नाही खात आहोत ना, तर भूक लागते. तर आम्हाला फाईन नशीब ते चॉकलेट मिळालं, त्याच्यावरती हो, आम्ही बाबा. जिवंत आहोत. पण Actually- आता मला इतकी भूक लागली की आम्हाला एक जवळपास रेस्टॉरंट मिळालं. फ्लॅक्स काय होतं फ्लॅक्स हेल्दी यशस्वी लावलं काय हे अपर डिपर मारते मी, म्हणजे यशस्वी ती- पुढच्या ती- गाडीत. तिला माहिती नाही आपण मागे आहोत. ठीक आहे ना, तिला कळेल ना. ओके, तर आता पटकन जातो, बघतो तिथे काय खायला आहे. तर सिमरन आता चेक करणार आहे पूर्ण मेन्यू, त्याच्यातून ते सिलेक्ट करणार आणि मग ती आम्हाला देणार. ती बघ खाली का, हे काढ ते. अरे जाळी काढ. अरे फोकस. अरे फोकस भैया. ही झोपली आहे का? हाय. आम्ही भरपूर फिरलो, लिटरली पाऊण तास फिरलो. आम्ही ज्या कॅफेज मध्ये जात होतो तिकडे सगळीकडे ना कसं होतं माहितीये का, व्हीगन पनीर, आणि जिकडे एक ठिकाणी तर पनीरच नव्हतं, किंवा मग एकीकडे फक्त रॅप्स मिळत होते, सॅलेड्स नाही. मग शेवटी सबवे वरती आलो, सबवेला आलो. आणि मी विसरलो, सबवे सेवियर आहे, हा, फक्त आणि- सॉस नका टाकू. सॅलेड मस्त आहे. कैसा लग रहा है बिना काप्स का जिंदगी कैसा है? मी मला बघू शकते 37 डेला विथ ऍब्स, येस मी पण. विथ बायसेप्स. माय गॉड. माझे आले तुला. हो माझे आले. येस आय अग्री. मला पण खरं सांग, विदाउट काप आयुष्य कसं आहे? असंच आहे जसं तुम्हाला दिसते ना आता, तसंच आहे. सांगू खरं तर मी डेली खाताना मला इतका प्रॉब्लेम नाही होतो. जेव्हा मी बाहेर जाते ना तेव्हा इश्यू होतोय. आणि कार्ब्स न खाण्याने माझा सर्वात मोठा इश्यू सॉल्व्ह झालाय, विच इज ब्लोटिंग. नाही होते.
आणि इतकं स्ट्रिक्ट डाएट करायची गरज नाहीये. त्यांनी आम्हाला ऑप्शन दिलेलं की तुम्हाला कसं करायचं. पण असं आहे की आमच्या दोघांच्या अंगावरती फॅट एवढं आहे ना की त्याला 37 डेज मध्ये कट डाऊन करायला आम्हाला कार्ब्स टोटली बंद कराव्या लागणार. आणि म्हणून आम्ही विचार केला की लो कार्ब्स पण नाही, नो कार्ब्स, झिरो काप. कुठे पण गेलो ना मला चपाती विपाती पुरी, तुम्ही मगाशी बघितली पुरी, चांगलं दिसतंय का बघ. हा ते ना काय झालंय माहितीये, ब्लर झालाय कॅमेरा. हा येस, सुंदर. आम्ही खाली पूजेला जेव्हा गेलेलो ना आपल्या गवळांच्या इथे, ते लोक काय काय खात होते भाई. तो पुरी, ती भाजी, तो पुलाव, ते श्रीखंड, बापरे. मला आता पाणी येते तोंडाला. कारण काब्स मला माहित नाही काय जादू करतं, पण ते खायची मला इच्छा नाही भरपूर इच्छा मला होते ना. मला भरपूर इच्छा होते खायची. आणि मग हे असं सॅलड खावं लागतं. भाई डेंजरस आहे. पण इथे 37 दाखव जरा. त्याचा शेवटी चांगलं खायचं ना म्हणून मी असं छोटासा चीज स्लाइस बाजूला ठेवलाय. म्हणजे एंडला खाणार आहे मी. येस. पण खरंच गाईज हे खूप जास्त मेहनतीचं काम आहे. एकदम डिफिकल्ट काम आहे काब्स न खाणं. कारण काब्स डे टू डे लाईफ मध्ये आपल्या एवढे इन्व्हॉल्व झालेले आहेत ना. मी ना काल ज्वारची भाकरी खाल्ली, एकच खाल्ली, ती पण अर्धी खाल्ली. कारण की नंतर आधी आम्हाला वाटलं की ज्वारच्या भाकरीमध्ये काब्स नसतात. नंतर आम्ही तिला फोटो पाठवला जेवणाचा, ती बोलली ओ आज काब्स. आणि तेव्हा काय बरं वाटलं माहितीये भाकरी खाऊन. एवढं ते मन तृप्त झालेलं. पण आम्ही एक चतकोरच खाल्ली, बाकी अपूर्वानी खाल्ली. पण ठीक आहे. मला तेच सांगायचं होतं, काप बिना जिंदगी अधुरी आहे गाईज. जर तुम्ही काप्स खाताय आणि तुम्ही हेल्दी आहात तर तुमच्यासाठी वरदान येतो, वरदान. ॲज युजल गाईज, ॲज युजल तुम्ही जेव्हा आम्हाला असे झोपाटलेले आळसाटलेले बघता, म्हणजेच आम्ही आदल्या दिवशी व्हिडिओ एंड करायला विसरलेलो आहे. व्हिडिओ एंड करायला विसरल्यामुळे आता सकाळी उठून, सकाळी पण नाहीये, खूप टाइम झालाय उठून आम्हाला. खूप आज आमचं जिम नव्हतं सकाळी, तर आम्ही विचार केला की थोडं जास्त झोपूया. आणि नेमकं आम्ही विसरलो की आज आमची ब्लड टेस्ट होती आणि ते आले सकाळी. म्हणून आता मी ट्राय करते की मी झोपू आणि त्यात हा व्हिडिओ एंड करायला आला. कारण की बरोबर आहे, कारण की आम्हाला आजच ही अपलोड करायची आहे. येस, जेव्हा आम्ही ही एंड करतोय तेव्हाच आम्ही अपलोड करतोय. म्हणजे तुम्ही जर आता अर्धा पाऊण तासात ही बघत असाल, 11:15 वाजले, म्हणजे 11:15 वाजले आणि गाईज 11:15 वाजलेत. सॉरी 11:15 वाजले. 12:30 पर्यंत ही व्हिडिओ येईल. आणि काल ते गुढीपाडव्याचा रील जर तुम्ही बघितली असेल गाईज, त्याच्यामध्ये लोक काय पॉइंट करतात माहितीये, तू स्वस्तिक उलटा काढलाय, मी आरती उलटी करते. कारण की यशच्या फोन मध्ये ना आम्ही एका व्हिडिओसाठी, एका ब्रँड शूट साठी मिरर इमेज चालू केलं होतं आणि ते तसंच पण ते ब्लॉग मध्ये दिसतंय स्टार्टला की सरळ आहे सगळं. दिसतंय, गुढी दिसते ब्लॉग मध्ये. हा माहितीये, कारण की ब्लॉग आपण माझ्या फोन मध्ये का ह्याच्या फोन मध्ये घेतला होता. तर मग लोक काय माहिती, मी लोकांना सांगते की मिरर इमेज आहे, मिरर इमेज. ते त्यांना काय ना बघायला उलट दिसतंय म्हणून त्यांना वाटत. एवढी मूर्ख आहे का मी आरती पण उलटी करेन, स्वस्तिक पण उलट काढू. ह्यानी लिंक लागली पाहिजे की बाबा ते व्हिडिओ मध्ये उलट दिसतंय. मिरर जाऊ दे. पण जर तुम्ही रील बघितली असेल आणि तुम्हाला पण ते वाटलं असेल की आम्ही स्वस्तिक उलटा काढला, आम्ही आरती उलटी केली, तर असं नाहीये. तर मिरर इमेज मुळे सगळं उलट दिसतंय तुम्हाला. सो येस, थँक्यू. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा. तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. माहिती आहे काल झालेलं आहे. नवीन वर्ष चांगलं जावं, खूप आनंदाचं जावं, खूप भरभराट हो तुमच्या आयुष्यात. तुम्ही सुखी ऐश्वर्यात आनंदात राहो. आणि जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटतं की ही व्हिडिओ बघितली पाहिजे. आणि ज्यांना असं वाटतं की उलटा स्वस्तिक आहे त्यांनाही शेअर करा. हाईप आम्ही नाही बोलणार आहोत, कारण हाईप आता नाही येत आम्हाला. आणि ज्यांना पण तुम्हाला असं वाटलं असेल की आम्ही स्वस्तिक उलटा काढला, त्यांना प्लीज शेअर करून सांगा की हा उलटा नाहीये. आणि कॉमेंट करायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा आम्हाला तुम्हाला नक्की कशी वाटते. आणि सबस्क्राईब केलं नसेल गाईज तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. हात करणं बाय.